गेल्या कित्येक वर्षापासून पीक विम्याची वाट बघत आहे, पण अखेर आज तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। स्वतः आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम जमा करायला सुरुवात होत आहे। पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत तब्बल 8,000 कोटी रुपये 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे। स्वतः देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की आज बसल्यावर कसल्या प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्यांची रक्कम जमा झालीच पाहिजे। आणि ज्यांना मे महिन्यात अवकाळी पावसाचा नुकसान भरपाईचे पैसे सुद्धा मिळायचे आहे त्यांना 49,000 ते 52,000 रुपयापर्यंत शेतकरी मित्रांनो एवढी मोठी रक्कम म्हणजेच की 49,000 रुपये ते 52,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता आहे। सरकारने सांगितले आहे की पिकानुसार विमा रक्कम बदलते। जवळपास 35 पिकांसाठी सरकारने पीक विमा मंजूर केला आहे। यामध्ये सोयाबीन पिकाला सर्वाधिक पीक विमा मंजूर झाला। त्यानंतर कापूस, तूर, उडीद, मूग, मटकी, बाजरी, ज्वारी, कांदा, केळी, आंबे आणि शेंगा यांनाही पीक विमा मिळणार आहे। काही कारणामुळे काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवले गेले आहे। गायरान जमीन, रस्त्याखालची जमीन, तोंडावरची जमीन किंवा सरकारी जमीन दाखवून फॉर्म भरला असेल किंवा फार्मर आयडी कार्ड नसेल तर पैसे अडकू शकतात। सरकारने फक्त 12 जिल्हे विश्वासू आणि 12 बँकांमध्येच पैसे जमा करण्याची शक्यता ठरवलेली आहे, ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या 12 बँकेची निवड करण्यात आलेली आहे। आणि लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, या 12 बँकेमध्ये तुमचे खाते असणे आवश्यक आहे। त्यानंतर जर बघितलं तर 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड आणि रत्नागिरी ज्यांच्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्यांचे बँक पासबुक अपडेट करून घ्यावे किंवा मोबाईलवर मेसेज तपासावा। महत्त्वाची गोष्ट हे राहणार आहे शेतकरी मित्रांनो की या 14 जिल्ह्यात आणि 12 बँकेत आता पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे, म्हणून लवकरात लवकर आपली कामे निपटून घ्या आणि तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होईल। अशाच बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।